नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला जुन्या साड्यांपासून आपल्याला एक ऍक्टिव्ह वस्तू अशी बनवायची आहे। तरी हो का आपण भरपूर जुन्या साड्या आपल्या घरामध्ये असतात, हो का कितीही भरपूर साड्या आहेत आपल्याकडे, किती बी नवीन आणल्या की जुन्या अशाच पडून राहतात। मग आपण ह्याचा उपयोग काहीतरी का होईना केला पाहिजे। मग आपण ह्याचा आज उपयोग करणार आहे। तरी ह्याचा आपण असा उपयोग करणार आहे की हो का आपल्याला त्याच्यासाठी हो का आपल्याला आपल्या घरामध्ये पाणी भरण्याकरता वापरण्यात येतो तो पाईप, हो का ही पाईप आहे। मग ही पाईपापासून आपण पाणीही भरतो। मग आपल्याला ह्या पाईपाचा उपयोग करायचा आहे आपल्याला वस्तू बनवण्याकरता, हो का पीव्हीसी पाईप आहे। मग आपल्याला पीव्हीसी पाईप एक लागणार आहे। मग हो का आपल्याला पीव्हीसी पाईप घ्यायचा आहे। हो का पीव्हीसी पाईप आपल्याला किती घ्यायचा आहे तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे हो का आपल्याला हो का असे एक फुटाचे तुकडे काढून घ्यायचे। हे बघा असं आपल्याला एक सपान आपलं 1 फूटभर असते। तरी हो का आपण हो का इथनं आपण तुकडा एक काढतोय। हो का अशा पद्धतीने आपल्याला तुकडे काढून घ्यायच्यात। हो का अशा पद्धतीने आपल्याला तुकडे काढून घ्यायच्यात का नाही। मग हो का ही पाईप आपला पाण्याचा हो का याला साईडला ठेवून देऊया। हो का आपल्याला अशा प्रकारे हो का आपण आता ही असे तुकडे काढून घेतलेले आहेत। हो का आपल्याला तुकडे काढून घेतलेले आहेत ह्या पाईपांचे। मग आपल्याला हो का या पाईपापासूनच उपयोग करायचा आहे आता। हो का आपल्याला साडी आणि पाईप ह्या पाईपांपासून असा उपयोग करायचा आहे। हो का ही हो का आपल्याला अशा पद्धतीने पाईप घ्यायच्यात। हो का आपल्याला असं 4 तुकडे घ्यायच्यात। हो का या पद्धतीने आपल्याला तुकडे घ्यायच्यात। मग हो का एक तुकडा आपण साईडला ठेवूया। हो का एक सपान ही साईडला ठेवले। मग हो का मित्रांनो हो का ही साड्या हो का आता ही भरपूर साड्या आपल्या घरामध्ये राहतात। मग तुम्ही म्हणता दादा सारखं साडीच सांगतोय। हो का आपल्याला ही साडी का नाही सुरुवातीला हो का अशा पद्धतीने जुळवून घ्यायची। हो का आता मी कशी निरे केल्यासारखी आपली जुळवून घेतोय, कारण मागं पुढं होती ना त्याच्यामुळे आपल्याला अशी जुळवून घ्यायची। हो का ह्या अशा पद्धतीने आपल्याला हो का मग मित्रांनो आपल्याला हो का आता ही साडी का नाही हो का साडीपासून हो का आपल्याला असा पिळा मारून घ्यायचा आहे। हो का आपल्याला असा पिळा करून घ्यायचा आहे। हो का आपण आता पिळा करतोय, तुम्हाला मी पिळा केल्याच्या नंतर दावतो। आपल्याला अशी एकदम घरगुती आपल्याला वापरण्याकरता एकदम खास पैकी वस्तू बनवायची। आणि वस्तू म्हणजे अशी की पहिल्यांदाच तुम्ही बघता अशी वस्तू आपण बनवणार आहे। भरपूर बायांनी महिलांनी मुलींनी अशा वस्तू कितीही बनवलेल्या आहेत, तरी आपण आज एकदम मस्त वस्तू बनवणार आहे। हो का आपण अशा पद्धतीने पिळा मारून घेतलेला आहे। हो का आता पिळा मारून घेऊन हो का ह्या अशा पद्धतीचं रस्सी किंवा दाव तयार होते। हो का बघा हे का हे अशा पद्धतीने आपण दाव बनवून घेतलेलं आहे। अगोदरच दाव बनवून घेतलेलं आहे, पण हो काय अशा पद्धतीने आपण बनवलंय, कारण आपल्याला हे बनवण्याकरता भरपूर टाइम लागणार आहे। म्हणून हो का मित्रांनो आपण अगोदरच दाव ही असं बनवून घेतलेलं आहे। हे बघा हो का आता हे दाव बघा हो का हे दाव बनवून घेतलेले। हे दाव म्हणजे असं बनवलंय की मित्रांनो हो का इथं 2 साड्या आहेत। हे बघा इथं जॉईंट आपण टिप घालून थोडा केलेला आहे। मग हो का ही एक साडी आणि ही एक साडी, मग ह्या साडींपासून आपण तुम्हाला आता दाखवलं होतं ना तशा पद्धतीने पिळा मारून घेतलेला आहे। हो का अशा पद्धतीने हे पिळा मारलेला आहे आपण। ही पहा 2 साड्या पूर्ण आपण यात गुंतवलेल्या आहेत। हो का हे का मग आपण आता ह्याच रशीपासून अशी वस्तू बनवणार आहे की तुम्ही नुसतं म्हणता दादा खरंच एकदम व्यवस्थित ही वस्तू वाटली आम्हाला। हो का आता आपल्याला ह्याला काही टेलर काम करायचं नाही, शिवायचं नाही, कुठं काहीही नाही। आपल्याला फक्त हो का आता सुरुवातीला ही आपण घेतलेली पाईप हो का ही पाईप एक आपल्याला लागणार आहे। हो का अशा पद्धतीने आपल्याला 4 पाईप घ्यायच्यात। हो का ही 4 पाईप घेतल्यात का नाही मग हो का आता सुरुवातीला आपण हो का ही पाईप वावायला याच्यात सुरुवात करतोय। हो का या अशा पद्धतीने आपल्याला पाईप याला लावून घ्यायच्यात।
हे बघा, हे आपल्याला अशा पद्धतीने पाईप लावत चालायचं आहे. हे बघा, आपली 3 पाईप लावून झाले तर बघा, 4था आपण लावून घेऊया. हे बघा, आपल्याला अशा 4 पाईपापासून वस्तू बनवायची आणि ती वस्तू बी अशी बनवायची आपल्याला, तुम्ही का नाही तिला म्हणता खरंच दादा तो वस्तू बनवली, अशा पद्धतीने आपल्याला वस्तू बनवायची. मग आपल्याला लय बोलण्यात टाइम न घालवता तुम्हाला ती वस्तू आज करूनच दाखवतो मी. बघा, आपल्याला ह्या अशा पद्धतीने बघा असं पाईप मागं सारून घेऊन परत ह्याच्यातनं असा वळून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला वळून घ्यायचं आहे पाईप. बघा, आपल्याला अशा पद्धतीने नुसतं पाईप वळत चालायचं आहे. ही पहा, बघा आपण आता एक लाईन वळून घेतलेली. बघा, आता आपल्याला परत असं फिरवायचंय. फिरवून लगेच आपल्याला बघा दुसरी पण लाईन अशी घ्यायची आपल्याला. बघा, आपल्याला अशा लाईनी घ्यायच्या. पाईप मागे घ्यायचा आणि परत वळून हा साडीमधनं असा घ्यायचा. बघा, असं पिळं पडून द्यायचं नाहीत फक्त आपल्याला. आता आपले 2 लाईनी 3 लाईनी झालेले आहेत. तुम्हाला इतके झटापट आपण वस्तू बनवून दाखवणार आहे. लय टाइम बी वेस्ट घालवणार नाही याच्यात आणि काय पण नाही. तुम्ही म्हणता दादा तुम्ही नेमकं करताय काय, असं इन्कम करताय का काय करताय, नुसतं वळून घेताय पाईप. पण हे आपण पाईपांपासनं किती आपला फायद्याचा व्हिडिओ होतोय ते तुम्ही आता बघत राहा नुसतं. अशा पद्धतीने कलर कशी कलर येतोय राईट, त्याच्यामुळं आपण डबल साडी लावलेली. हे पहा, आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला वस्तू बनवायची. त्याला पिळं जास्त पडून द्यायचं नाही. पिळं पडलं की होतं आपलं. अशा पद्धतीने आपल्याला बनवायचं होतं. फक्त पाणी भरायचा आपला पाईप. या पाईपाची नुसती कमाल आहे ह्याच्यात. नुसत्या पाईपाने आपल्याला ही वस्तू बनवण्यास मदत होते बघा. हे बघा, आपल्याला अशा पद्धतीनेच हे बनवायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही बनवायचं आहे पाईप. पाईप एकच्या सहाय्याने एकदम अशा पाईपाच्या सहाय्याने आपल्याला ही बनवायचं आहे. हे बघा, आता
हे आपल्याला राईट कलर पाशी कलर आणायचा आहे, कारण आपल्याला ॲक्टिव्ह असं दिसलं बी पाहिजे ना एकदम मस्त पैकी, कुठलीही कुठं घालायचं नाही. राईट आट्टे अशा करून घालायचे आपल्या ह्याच्यापाशी. मला पहिले भरपूर ताईंच्या कमिटी आल्या, दादा तुम्ही अशी अशी एक वस्तू बनवा. म्हणलो ठीक आहे म्हणलो. आज मग आपल्या डोक्यातच आलं, म्हणलो आज आपण ती वस्तू बनवायचीच आपल्याला. हे जर आपण बनवतोय म्हणजे पायदान बनवतोय, पाय पुसणे ह्याची तयार होणार आहे. पण कशी पद्धतीने होणार आहे ही तुम्ही का नाही माझी पूर्ण झाल्याच्या पुढं तुम्ही बघा. मग पूर्ण झाल्याच्या पुढं तुम्ही म्हणता दादा खरंच व्यवस्थित एकदम बनवली एकदम. म्हणून आपल्याला आपल्या आता थोडं राहिले या. आपल्या राईट कलर पाशी कलर घ्यायचा ते. आपल्याला अशा पद्धतीने हे बनवायचं आहे आपल्याला. असं पाईप जास्त बी मागं वाढायचं नाही, तर आपण यात वावलेलं निघून जाऊ शकतं. आपल्याला एवढंच असं तेवढं मागं घ्यायचा थोडा आपला, आणि परत ह्यातनं नुसतं असं बघून या पद्धतीने घ्यायचं आहे आपल्याला. आता हे आपल्याला साडी वळण्यात आणि असं पिळा घालण्यात भरपूर टाईम गेला असता, म्हणून अगोदरच आपण ही साडीला पिळा मारून घेतलेला होता. अशा पद्धतीने आपल्याला बनवायचं होतं. आपल्याला अशा पद्धतीने बनवायचं होतं. बघा आता हितपर्यंत आलेलं आहे आपलं. आता हितनं मोड बघा आपल्याला बघा हे पाईप दोरीचा गरज आहे बघा, या दोरीची आणि बघा ह्याची वायरची, एवढ्या वायरची पण आपल्याला गरज आहे. मग तरी मित्रांनो तुम्हाला आता ह्याची आपण गरज काही ही तुम्हाला दावतो. हे बघा ही पहा, हो का आपला आता हितपर्यंत येणून झालेलं आहे. हो का आता आपल्या हितपर्यंत येणून 2 साड्या पूर्ण झाल्यात बघा. हो का आता आपल्याला हिथं या पद्धतीने हो का असं करून घ्यायचं, या गोल करून घ्यायचं आहे. आणि हो का आपण सुईने इथं एक टाका घेतलाय, आणखी एक टाका घालून घेऊया. बघा या पद्धतीने आपल्याला इथं टाका घालून घ्यायचा आहे. आणि हो काही ही दोरी आणि जॉईंट करून घ्यायची आहे ह्याला आपल्याला. बघा इथनं आपण आता कट करून घेऊया. बघा आता हे कट केलंय आपण. बघा आता ही सुई साईडला ठेवू. बघा मित्रांनो आज आपण असं पायदान बनवणार आहे की तुम्ही म्हणता दादा खरंच एक नंबर पायदान बनवलं. भरपूर पायदान प्लॅस्टिकचं बनवल्यात, तुम्हाला सांगतो साड्यांचं बनवल्यात, किती बी त्याच्या पद्धतीने पायदान बनवल्यात. पण माझ्या डोक्यात आलं आज म्हणलो आपण अशा पद्धतीने असं पायदान बनवायचं की तुम्ही हा आता ही पायदान माझं पूर्ण झाल्याच्या पुढं तुम्ही बघा आणि मला परत कमेंट करून तुम्ही म्हणताना दादा छान झालं किंवा वाईट झालं. हो का मग आता आपल्याला सुरुवातीला घ्यायचंय, हो का परत घ्यायचंय आपल्याला ही केबल. हो का वायर आपण काढून घेतलेली, कारण वायर आपल्याला पाईपातनं वाहून घ्यायच्यात ना, मग त्याच्यामुळं आपल्याला ही लागणार आहे. हो का मग आपण आता सुरू हो का इथनं हो का आता वायर इथं वाहून घेऊ. हो का अशा पद्धतीने आपल्याला इथं वायर वाहून घ्यायची. इथं आपण आता हिला असा पिळा मारून थोडा घेऊया, म्हणजे निष्ठू नाही म्हणून. निसटलं तर समजा राडा होईल ना.
हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याला इथं पिळा मारून घ्यायचा होता. हे बघा म्हणजे आपल्याला वडायला अडचण नाही आता काय. हे बघा हे बघा मित्रांनो, आता आपल्याला हे बघा इथनं ही पाईपामधनं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ओवून घ्यायचे. हे बघा या पद्धतीने आपण आता ओवून घ्यायला लागलेलं आहे. हे बघा आता अशा पद्धतीने ओवून घ्यायला लागलेलं आहे का नाही. हे बघा अशा पद्धतीने आपण ओवून घेतोय आहे का. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही ओवून घ्यायचंय. बघा आता सुरुवातीला आपल्याला बघा अशा पद्धतीने घ्यायचंय बघा. बघा अशा पद्धतीने आपल्याला पाईप काढून घ्यायचा होता. बघा अशा पद्धतीने घ्यायचं होतं बघा. बघा ही पहा मित्रांनो कसं झालंय तुम्ही बघा. आता इथे इथले बघा जॉईंट आता क्लिअर झाला. बघा आता परत आपल्याला ही पाईप काढून घ्यायचं आहे साईडला. बघा आता ही साईडला पाईप काढून घेतलेला आहे. बघा परत आपल्याला ह्याच पद्धतीने बघा आपल्याला बघा इथनं पाईपातनं फक्त हे अशा पद्धतीने ओवून घ्यायचंय, कारण आपल्याला आधार घ्यायचा आहे फक्त. बघा आता बघा आपण बघा हे अशा पद्धतीने पाईप घ्यायच्यात काढून. बघा आपलं आता दोन्ही पाईप काढून झालेले आहेत. बघा ही रस्सी कशी ह्याच्यामध्ये आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे. बघा ही पहा बघा इथली आपण पहिल्यांदा ही जॉईंट केलेली. बघा या अशा पद्धतीने. बघा मग आपल्याला आता ही बी इथं घ्यायची होती बघा. बघा या आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचे होते. बघा ही दोन्ही आपण आता हे केलेली. बघा आता तिसरा पण पाईप ह्याच पद्धतीने इथनं काढून घ्यायचं आहे आपल्याला. जसं दोन घेतलं ना पाईप आपण काढून, तशाच पद्धतीने बघा तिसरा पण पाईप आपल्याला बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. बघा आपण आता तिसरा पण पाईप ह्यातनं काढून घेतलेला आहे. बघा 3 पाईप झालेले आहेत आपलं काढून. बघा आता ही चौथा पाईप लास्ट राहिलेला आहे. बघा ह्याला पण आपण इथनं ओवून बघा ह्याला पण आपण आता साईडला घेतलेलं आहे. बघा या पद्धतीने आपल्याला चारी बी पाईप काढून घ्यायचं होतं. बघा आता अशा पद्धतीने आपल्याला कायमस्वरूपीच दोरी ओवून घ्यायची होती ह्याच्यातनं. बघा आता लंबोळकी आकाराची किती मस्तपैकी आपली पायपुसणी होती बघा. तेव्हा आपण आता बघा याला इथनं सोडून घेऊया. आता ही वायर काढून घेऊ. बघा अशा पद्धतीने बांधलेली आपण वायर होती ना, हिला आता या पद्धतीने काढून घेऊ. बघा आता ही काढून घेतलेली आणि ही राहिलेली दोरी का नाही ते बघा आपल्याला ह्या पद्धतीने इथनं घ्यायची बघा. बघा या अशा पद्धतीने आपल्याला दोरी अशा पद्धतीने गुंतवून घ्यायची आहे. बघा हिचा आपल्याला हिचा अशा पद्धतीने वापर करून टाकायचा होता, गुंतवून टाकायची होती. हे बघा आता इथे एक टाचा घेतला तरी चालतंय आणि हे केलं तरी चालतंय बघा. बघा आता ही कशी वाटते तुम्हाला बघा. ऐका किती बघा ह्या बाजूने बघा किती ऍक्टिव्ह वाटते बघा. हे बघा मग हे का आपल्याला ह्या अशा पद्धतीने ही पायपुसणी अशी आपल्याला बनवायचं होतं. आता टोरामेट म्हणतात, ह्याला पायपुसणी म्हणतात. मग बघा तुम्हाला कशी वाटती ही मला कमेंट करून सांगा. बघा आता किती आपण बघा बाहेर ना आलो, काय झालं असं दरवाजामध्ये अशी हिला मांडली. बघा किती मस्त पैकी पायाने एकदम निबार लागती है का. अशा पद्धतीने आपल्याला ही बनवायचं होतं है का. किती मस्त एकदम. किती बी दिवस त्याला काहीच होणार नाही, कारण 2 साड्या पूर्ण वापरलेल्या आहेत आपण ह्याला. तरी
हो का कशी किती भारी वाटती बघा. दरवाज्यात टाकली मस्त पैकी, तिला धुतली तरी अशी चालती, मस्त धुवून वाळायला पुन्हा घातली तरी चालती. हो का वाळवली की परत आपल्या हाय अशा दरवाज्यात मांडून टाकायची. हो का आहे का किती ऍक्टिव्ह झालेली बघा. मग तुम्हाला हे आपण बनवलेली साड्यांपासनं पुसणी कशी वाटली ही तुम्ही मला जरूर कळवली पाहिजेत बघा. आहे का बघा. हे बघा खाली टाकून आणि एकदा धावतो तुम्हाला. हे बघा हे पहा दोन्ही बघा दोन्ही. आता ह्याला काय सोडायची गरज नाही काहीच नाही, इतकी पॅक होते ना वायरीमुळे ह्याच्यामुळे घातलेल्या. मग तरी मित्रांनो तुम्हाला आपण बनवलेली साड्यांपासनं बघा आपण पिळा घातलेला अशा साड्यांपासनं आपण पायपुसणी बनवली. मग तुम्हाला आपण बनवलेली पुसणी कशी वाटती ही मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा.